हमारी यूनियन हमारी ताकत, हम सब एक है, हम सब एक है। आम्ही भूमी अभिलेख कृती समिती स्थापन केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत, 4/6/2025 रोजी माननीय महसूल मंत्री साहेबांनी जे आमच्यासोबत बैठक घेतली होती, त्या बैठकीमध्ये त्यांनी आमच्या ज्या प्रलंबित मागण्या होत्या, जशा काही आमचं सुधारित वेतन, आकृतीबंध, कर्मचारी वाढवणे, प्रत्येक कर्मचाऱ्याला तांत्रिक बाबी पुरवणे, जसं की रोवर्स, लॅपटॉप्स, जे आम्हाला काम करण्यासाठी सोपं आहे, आणि अजून काही विविध मागण्या होत्या। या विविध मागण्यांच्या संदर्भात त्यांनी आम्हाला 150 दिवसात तुमच्या मागण्या पूर्ण करू, मार्गी लावू असं आश्वासन दिलं होतं। 150 दिवस पूर्ण होऊन गेले तरीही त्या मागण्यांबद्दल शासन म्हणा किंवा आमचे वरिष्ठ ऑफिस जाऊन आयुक्त कार्यालयाकडनं कोणताही आम्हाला पॉझिटिव्ह हे आलेला नाही, प्रतिसाद आला नाही। त्यामुळेच आम्ही एक असहकार आंदोलन सुरुवात केलेली आहे कृती समितीच्या माध्यमातून। त्या असहकार आंदोलनामध्ये आम्ही 3 स्टेप्समध्ये आंदोलन करत आहोत। पहिला आमचं आहे की 18 आणि 20 तारखेला आमचे जे मोजणी कर्मचारी आहेत ते मोजणी साहित्य कार्यालयात जमा करणार आहेत। का तर आम्ही तांत्रिक नाही, तर आम्ही तांत्रिक काम करणार नाही, ही आमची भूमिका आहे। आम्ही 2 दिवस कार्यालयीन कामकाज करणार आहोत। त्यानंतर 23 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत आम्ही सगळ्यांनी सामूहिक रजा आंदोलन केलेलं आहे। त्यामध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांनी आपले रजेचे अर्ज दिलेले आहेत। 27 तारखेला एक आम्ही आक्रोश मोर्चा माननीय आयुक्त कार्यालय पुणे येथे आयोजित केलेला आहे। त्या आक्रोश मोर्चामध्ये आम्ही आमच्या सगळ्या मागण्या पुन्हा चेक जाहीर करणार आहे। 27 तारखेपर्यंत जर शासनाकडनं आमच्या मागण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचं पॉझिटिव्ह थिंक आलं नाही किंवा मान्य झाल्या नाही किंवा काही आश्वासनं त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिले नाही, तर 2 मार्चपासून आम्ही बेमुदत संपावर जाण्याचं आंदोलन निर्धारित केलेलं आहे। नाशिक विभाग, पुणे विभाग, मुंबई विभाग व अमरावती, नागपूर सर्व विभागातील महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कार्यालयातील सर्व विभागातील सर्व कर्मचारी हे असहकार आंदोलन, संप याच्यामध्ये उतरलेले आहेत। आणि शासनाने आजपर्यंत वारंवार आम्हाला फक्त आश्वासन दिलेले आहेत, परंतु आश्वासन देऊन अजूनही कुठल्याही प्रकारचा JR निघाला नाही, कुठल्याही प्रकारचा कागदावर घेतलं नाही, कागदावरच राहिलं आणि अजूनपर्यंत कुठल्याही मागण्या मान्य झाल्या नाही। आणि कर्मचाऱ्यांची बऱ्याच प्रकारात पिळवणूक होत आहे। मोजणी कामात येणाऱ्या अडचणीवर कुठल्याही सोडवलेल्या नाहीत। त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून भूमी अभिलेख कार्यालयातील सर्व कर्मचारी हे असहकार आंदोलन व संपामध्ये सामील झालेले आहेत। अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक।